हरे कृष्णा. 1 वर्षानंतर वाघवडीमध्ये सत्संग करायची संधी मिळाली. त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. आपण सर्व इकडे दर आठवडे एकत्र होऊन भगवंतांची सेवा करता, नामस्मरण करता आणि त्यामुळे वाघवडे एक साधारण गाव नाही आहे. ज्या ठिकाणी भगवंत उपस्थित असतात, ज्या ठिकाणी भगवंतांची सेवा प्रेमाने त्यांचे भक्त करतात, ते स्थान दिव्य मानलं जातं. तसं बघितलं तर भगवंत कुठे नाही आहेत. प्रत्येक प्राणीच्या हृदयामध्ये भगवंत उपस्थित आहेत. कणकणामध्ये, प्रत्येक अणुपरमाणूमध्ये भगवंत आहेत. तर भगवंत कुठे नाही आहेत. पण भगवंत सर्वव्यापी आहेत. त्यांची उपस्थिती सगळीकडे आहे. पण त्यांचे अनुभव आणि करू शकतो का, ते आम्हाला दिसतात काय? भगवंत सगळीकडे आहेत, पण सगळीकडे भगवंत दिसत नाहीत आम्हाला. कारण आमची ती दृष्टी नाही आहे. जोपर्यंत आमचं हृदय पूर्णतया शुद्ध होत नाही, हे राग, क्रोध, काम, मत्सर, हे सगळं काही जे आमच्या हृदयामध्ये शत्रू बसले आहेत, नकारात्मक जे काही नको असलेले भावना आहेत, दुर्गुण आहेत, जोपर्यंत ते आमच्या हृदयामध्ये असतील तोपर्यंत आम्ही भगवंतांना बघू शकणार नाही. भगवंतांची उपस्थितीचा अनुभव पण आम्ही करू शकणार नाही. त्यामुळे भगवंताने आमच्या सगळ्यांवर खूप कृपा केली आहे. आणि अशा रूपमध्ये ते प्रकट झाले आहेत की ज्या रूपला आम्ही ह्या डोळ्यांनी पण बघू शकतो. आणि ते आहे अर्चा विग्रह, श्री मूर्ती. भगवंतांच्या मंदिरमध्ये भगवान जगन्नाथ उपस्थित आहेत. कारण त्यांना माहित आहे की आमचे ते डोळे, आध्यात्मिक डोळे, दिव्य चक्षु ज्यांना म्हणतो, ते नाही आहेत भगवंत जे सर्वव्यापी भगवंतांना बघायला. तर त्यांनी धातूमध्ये किंवा दारूमध्ये, लाकडामध्ये, दगडामध्ये ते उपस्थित होतात. प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मग ते साधारण लाकूड किंवा धातू किंवा दगड राहत नाही, ते साक्षात भगवंत होतात. आणि ते आमची सेवा स्वीकार करतात. जर आम्हाला कोणाला पत्र पाठवायचं असेल, आम्ही पत्र लिहितो आणि ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता आम्ही बाहेर लिहितो. आणि जे लाल रंगाचा डब्बा असतो, अधिकृत डब्बा, त्याच्यामध्येच आम्ही टाकतो. बरोबर आहे. रस्त्यावर पडलेल्या कुठच्याही डब्यामध्ये आम्ही जर ते पत्र टाकलं तर त्या गंतव्यावर पोहोचणार काय? नाही. फक्त जे अधिकृत डब्बा आहे, लाल रंगाचा जो असतो सर, त्याच्यामध्येच आम्ही टाकलं पाहिजे. त्याचप्रमाणे दगड, लाकूड सगळीकडे पडलेले असतात. त्यांच्याकडे जाऊन आम्ही प्रार्थना केलं की आम्हाला भक्ती द्या, हृदय शुद्ध करा, तर त्याच्याने काही लाभ होणार नाही. पण ज्यावेळी त्या दगडापासून, त्या लाकडापासून, धातूपासून भगवंताची श्री मूर्ती बनली जाते आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा होते आणि भक्त मग प्रेमाने सेवा करतात त्यांची, तर ते भगवंत आमची प्रार्थना, आमची सेवा स्वीकार करतात. आणि आमचे जे निवेदन आहे, आमची जी विनंती आहे भगवंतांच्याकडे, आमची जी प्रार्थना आहे ते भगवंताकडे पोहोचते. अधिकृत
लाल रंगाच्या डब्यामधून आमचं पत्र ज्याप्रमाणे पोहोचते गंतव्याला, तसंच आमची प्रार्थना, आमची सेवा पण भगवंतांकडे पोहोचते. त्यामुळे आपण सर्व खूप भाग्यशाली आहे की इकडे साक्षात भगवंत उपस्थित झाले आहेत आणि आम्हाला सांगत आहेत की मी तुम्हाला सगळ्यांना श्रीमंत करायला आलोय. तू म्हणतात हे काय, हे कधी आम्ही ऐकलं नाही, एवढे प्रवचन ऐकलेत आम्ही, पण असं कधी ऐकलं नाही की भगवंत आम्हाला येऊन म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना श्रीमंत करायला मी आलोय म्हणून. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला किती लोकांना श्रीमंत व्हायचं आहे? हात वर करा बघू. खोटं बोलू नका, खरं बोला. बघा, भक्तांच्या संघामध्ये आहे म्हणून खरं खरं आमचं मनामध्ये विचार काय ते सांगायला लाज वाटायची गरज नाही. ठीक आहे, कोणाच्या मनामध्ये इच्छा आहे थोडीफार तरी की पैसे आले तर थोडं 2-4 लाख, 2-4, 1 कोटी आलं, खूप किती छान झालं असते. किती भक्तांना वाटतं असं? आता तरी खरोखर बोला हो, वाटतंय की नाही? कोणी येऊन दिलं ना तुम्हाला 10 लाख रुपये, तुम्ही घेणार की नाही? घेणार ना? तर इच्छा आहे ना? तर सगळ्यांना श्रीमंत व्हायची इच्छा आहे, परंतु खरोखर श्रीमंत व्हायचं अर्थ काय आहे ते लोकांना माहित नसतं. त्यामुळे प्रपंचाचं जे धन आहे त्याच्या पाठीमागे सगळे लागले आहेत आणि लोकांना वाटतं की आम्हाला रुपये, पैसे, सोनं हे सगळं मिळालं, मोठी गाडी, मोठा बंगला, हे सगळं मिळालं की आम्ही श्रीमंत झालो, असं लोकांना वाटतंय. पण खरोखर हे नाहीये. कारण आज नाही तर उद्या आमची संपत्ती आमच्याकडे राहणार नाही. आमच्याकडून जबरदस्ती कोणी ना कोणी घेऊन जाणार, कोणी चोरी करणार, किंवा सगळ्या वस्तू महाग असल्यामुळे आमचे जास्त पैसे जाणार, किंवा कोणी चोर येणार, काही ना काही होईल. शेवटी मृत्यू येईल आणि मृत्यूच्या वेळी आम्ही काही पण घेऊन जाऊ शकणार नाही. फक्त घरी बसलं तर तेवढं चालत नाही. घरी बसून आमच्या मनामध्ये खूप कामना असेल, मला धन पाहिजे, श्रीमंत व्हायचंय, तर मग काय? तर कोणी श्रीमंत असला आणि त्याला समजतं की हे धन जे आहे ते लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचा उपयोग नारायणाची सेवामध्ये केली पाहिजे तर तो श्रेष्ठ आहे. पण जर कोणी श्रीमंत असला आणि त्याला वाटलं अरे मी श्रीमंत आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे, त्याला घमंड झाला हृदयामध्ये, तर काही उपयोग नाही त्याचा. जसं कोणी तळामध्ये पाणी, त्याला पोवायला येत नाही आणि तो नदीमध्ये किंवा तळामध्ये पोहोचला तो आणि पडला पाण्यामध्ये आणि त्याला पोवायला येत नाही म्हणून तो बुडायला चालला. त्या बुडणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर तुम्ही सोन्याचं किरीट ठेवलं तर काय होणार? तो वाचणार काय? काय होणार? आणि लवकर बुडणार नाही का? तसंच ज्या व्यक्तीला भगवत चेतना नाही आहे, ज्याला भगवंतांच्या प्रती हृदयामध्ये प्रेम आणि आस्था नाही आहे, त्याला तुम्ही जास्त धन दिलं तो जे जास्त लवकर बुडणार. तो भवसागरमध्ये, भवसिंधूमध्ये, या प्रपंचाला कधी कधी भवसिंधू किंवा भवसागर म्हणतात. समुद्र आहे, संसार एक समुद्र आहे ज्याच्यामध्ये आम्ही बुडत असतो, परत येतो, परत बुडतो, परत येतो, परत बुडतो. भव म्हणजे होणे, काय होणे? जन्म घेणे, मृत्यूचा सामना करणे, पुन्हा जन्म घेणे, हे भव. परत परत हे जन्म मृत्यूचा जो चक्र आहे त्याला भव म्हणतात. त्यामुळे या प्रपंचाला भवसागर, भवसिंधू असं शास्त्रामध्ये म्हटलं आहे. तर भगवंताच्या या भवसिंधूमध्ये, भौतिक सृष्टी प्रपंचामध्ये आम्ही जर फक्त भगवंतांना विसरून पैसे आम्ही असं करत राहिलो तर काही उपयोग होणार नाही.
एकदा एक राजा होता. त्याच्याकडे खूप संपत्ती होती. राजा होता, प्रजा होती, राजवाडा होता, सोनं पैसे वगैरे काही भरपूर होतं. हाती, हत्ती, घोडे सगळं काय होतं त्याच्याकडे. एकदा एक संत त्यांच्याकडे आले, त्यांना भेटायला आले. पण राजाकडे वेळ नव्हता. त्याने म्हटलं त्यांना सांगा, नमस्कार सांगा, परंतु मी थोडं व्यस्त आहे, त्यामुळे मी ते आता त्यांना भेटू शकत नाही. पण ते आलेत ना, साधू महात्मा आहेत, काहीतरी दान दक्षिणा दिली पाहिजे ना. तर त्याने 2 सोन्याचे नोणे दिले त्यांना. ठीक आहे, तुम्ही घ्या दान म्हणून. ते स्वतः भेटले नाही, कोणाच्या माध्यमाने त्यांना पोहोचवलं. 1 आठवड्यानंतर परत आले ते साधू महात्मा. राजांना भेटायचं आहे. त्यावेळी पण राजांना वेळ नव्हता, ते कुठेतरी व्यस्त होते. ते त्याने म्हटलं ठीक आहे, मी भेटू शकत नाही, त्यांना सांगा. पण ते आले, साधू आहेत, तर त्यांना 10 सोन्याचे नोणे तुम्ही द्या. असं प्रत्येक आठवड्यात ते येत राहिले. राजाला वेळच नव्हती त्यांना भेटायला. शेवटी साधूने विचार केला की आता काय करायचं, ह्यांना भेटायलाच वेळ नाही, म्हणजे आध्यात्मिक जीवनासाठी, भगवंताच्या साठी अजिबात वेळ नाही, तर ह्यांचा उद्धार होईल कसं. मला भेटायला पण तयार नाही आहे, मला भेटायला 2 मिनिट पण काढायला तयार नाहीये. तर मग त्यांनी काय केलं, ते राजवाड्यामध्ये गेले आणि मला राणीला भेटायचं म्हणून गेले. तर राणीच्याकडे वेळ होता, तर त्यांनी स्वागत केलं, त्यांना प्रणाम केलं, नमस्कार केला, खूप सन्मानपूर्वक त्यांना बसवलं की साधू महात्मा तुम्ही आलेत, तर आमचं भाग्य उघडलं आज, तर तुमची काय सेवा आम्ही करू शकतो. मला काही असं सेवाची गरज नाही, पण मी राजांना भेटायला आलो होतो, पण राजा भेटायलाच तयार नाही, ते एवढं व्यस्त आहे. काय ते पाठीमा आवाज जात नाही आहे, माईक चेंज करताय. ठीक आहे. दोन्ही धरू का. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सगळं लक्ष देऊन ऐका, सोन्याचे नवऱ्याची गोष्टी चालू आहे. तर पाठीमागे ऐकलं ना, पण मी गोष्टी सांगत होतो, ऐकली ना. तर साधूने म्हटलं राणीला की बघा, राजा मला भेटायला तयारच नाहीये, कितीदा आलो मी, ते फक्त मला सोन्याचे नोणे देत राहिले, पण मी ते नकारलं, मला नको, मला सोन्याचे नोणे घेऊन मी काय करणार. तर त्यांनी म्हटलं मग काय सेवा करू तुमची. म्हटलं नाही बघा, ते राजा आहेत, त्यांना जगायला फक्त 3 महिने राहिले आता, आणि 3 महिन्यामध्ये त्यांना काय करायचंय, जीवन कसं यशस्वी करायचं आहे, ते त्यांनी विचार केलं पाहिजे. आणि हे ऐकून मग राणी जोरजोरात रडायला लागली. त्यांचे नवरा, त्यांची मृत्यू होणार आहे 3 महिन्यामध्ये, असं बातमी घेऊन आले हे साधू. तर आता काय करायचं. मग त्यांनी म्हटलं नाही, पण असं आहे की काय. तर राजा ते रडायला लागले. रडायचे आवाज ऐकून सगळे आले, बातमी पोहोचली राजाकडे की राणी खूप जोरजोरात रडत आहेत. काय झालं म्हणून ते त्वरित आले तिकडे, लगेच आले. आणि राणीला असं रडत बघून त्यांनी विचारलं काय झालं. त्यांनी म्हटलं बघा, हे साधू काय म्हणत आहेत. साधू म्हणत आहेत की तुम्हाला जगायला फक्त 3 महिने राहिले. असं का. म्हटलं होय.
मग काय माझी गती काय होणार? त्यांनी म्हटलं गती चांगली होणार, तुम्हाला स्वर्गलोक प्राप्त होईल बघा. होय का? स्वर्गलोक प्राप्त होईल तर खूप छान आहे, परंतु एक समस्या आहे बघा. इकडे ऐकू येतं का सगळ्यांना? गोष्टी ऐकली की नाही सगळ्यांनी? तर त्यांनी म्हटलं स्वर्गलोकची प्राप्ती होणार तुम्हाला, परंतु एक समस्या आहे. काय समस्या? तिकडे हो, ज्या स्वर्गलोक मध्ये तुम्ही जाणार की नाही तिकडे मोठे मोठे डास आहेत. अरेच्छा. आणि ते तुम्हाला खूप त्रास देणार, खूप चावणार. मग उपाय काय? नाही उपाय काय हो, तिकडे मच्छरदाणी पण उपलब्ध आहे. हा मग झालं की मग छान आहे ना. नाही अनेक समस्या आहे तिकडे. एकच जे मच्छरदाणी आहे की नाही त्याच्यामध्ये तेवढं फाटलेलं आहे, ते एक छिद्र आहे छातीमध्ये, त्याच्यामधून मच्छर येऊ शकतात. अरे अच्छा, मग काय करायचं? असं करा, तुम्ही तिकडे स्वर्गलोकवर जाताना ज्यावेळी तुम्ही देह त्याग करणार, त्यांची मृत्यूची वेळ येईल तर तुम्ही एक सुई आणि धागा घेऊन जावा. मग तिकडे पोचल्यानंतर तुम्ही शिवून घ्या ते मच्छरदाणी, म्हणजे आतमध्ये मच्छर येणार नाही, डास तुम्हाला त्रास देणार नाही. असं का? खूप छान म्हटलं. तर उपाय भेटला मला. मग विचार करून म्हटलं अरेच्छा, मग मृत्यूच्या वेळी एक सुई घेऊन कसं जाणार मी पण? मोकळ आहे साधू म्हणत बसा ऐकेल, तुम्ही कुठे जाऊ नका. तर आता सुई घेऊन जाणार कसं? मी एक सुई पण घेऊन जाऊ शकत नाही सोबत मृत्यूच्या वेळी. तर तिकडे मग काय होणार? तर साधूने म्हटलं हेच तर तुम्हाला सांगायला मी परत येत होतो. कितीदा मी आलो तुम्हाला भेटायला, तुम्हाला वेळच नाही. तर तुम्हाला सांगायला मी आलो, निरोप द्यायला आलो मी, की तुम्ही या संसार सोडून जाताना एक सुई पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. आणि तुमच्याकडे एवढी जी संपत्ती आहे, एवढं धन आहे, राजवाडा आहे, राणी आहे, सगळीकडे आहे, काय करणार तुम्ही त्याचे? तुम्ही घेऊन जाऊ शकणार काय? नाही. तर एवढं तुम्हाला घमंड आहे की माझ्याकडे एवढे पैसे आहेत, एवढं सोनं आहे, एवढं राजवाडा आहे, राज्य आहे, सैन्य आहे, सगळं काही आहे, काय घेऊन जाऊ शकणार तुम्ही? 3 महिन्यानंतर सगळं काही संपलं तुमचं, काहीच घेऊन जाऊ शकणार नाही तुम्ही. मग मी काय केलं पाहिजे? मग तुम्ही खरोखर जे धन आहे ते कमवा, तुम्ही भगवंतांची भक्ती करा. भगवान श्रीकृष्ण या प्रपंचामध्ये प्रकट झाले आम्हाला भगवद्गीताचा उपदेश द्यायला, आम्हाला हे ज्ञान द्यायला की जीवनाचा उद्देश काय आहे, आम्ही कोण आहोत आणि भगवंत कोण आहे, आणि आमच्यामध्ये संबंध काय आहे. भगवान श्रीकृष्ण आले सांगायला की मीच देव आहे, आणि हे अर्जुन तू आत्मा आहेस, तू शरीर नाही आहेस. शरीर नश्वर आहे, आत्मा कायमस्वरूपी आहे, आणि मी पण कायमस्वरूपी आहे. आणि कायमस्वरूप सनातन आत्मा आणि सनातन मी, सनातन भगवंतांच्या मध्ये एक सनातन कायमस्वरूपी संबंध आहे, आणि तो संबंध प्रेमाचा आहे, ज्याला आम्ही भक्ती म्हणतो. जर प्रेमाचा संबंध भगवंतांच्या प्रती जे आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, आम्ही त्याचं अनुशीलन नाही केलं, फक्त संसाराच्या धनाच्या पाठीमागे, संसाराचे भोग ज्याच्या पाठीमागे आम्ही लागलो, तर ते राजाची जशी दशा होती तशी आमची होणार. कमीत कमी राजाच्या भाग्यामध्ये एवढं तरी लिहिलं होतं की त्याला स्वर्गलोक जावं लागलं, पण आम्हाला स्वर्गलोक पण जावं लागेल की नरकलोक जावं लागेल की कुठच्या लोकांमध्ये जन्म घ्यावा लागेल ते माहित नाही. पृथ्वी लोकमध्ये जर जन्म घ्यायचा असेल, कुठच्या योनीमध्ये जन्म घेणार, मनुष्य योनीमध्ये जन्म मिळेल की जनावरांच्या योनीमध्ये मिळेल की झाडांच्या योनीमध्ये मिळेल, ते पण आम्हाला माहित नाही.
आणि जर कोणी अतिशय जास्त पाप केलं असेल त्याला भूत प्रेत योनी पण प्राप्त होऊ शकेल. तर मग काहीही निश्चित नाहीये आमच्या जीवनामध्ये, तरी आम्ही असं वागतो की आमचं जीवन नेहमीच चालणार, कधी मृत्यू येणारच नाहीये असं वागतो आम्ही. त्यामुळे ते संतांनी ते जे उपदेश दिलं राजांना की बघा, हे भगवंत आलेत आम्हाला शिकवायला की जीवनाचा उद्देश काय आहे. तर तुम्ही आता तुमचे 3 महिने वाचलेत ना, तर 3 महिन्यामध्ये तरी कमीत कमी तुम्ही भगवंतांची भक्ती करा. आणि जे तुम्हाला भक्ती करून आध्यात्मिक धन, भक्तीचं धन प्राप्त होईल ते तुमच्या सोबत नेहमी राहणार, कायमस्वरूपी राहणार. प्रपंचाचं जे धन आहे ते नश्वर आहे, परंतु भगवंतांचं जे धन आहे ते कायमस्वरूपी राहणार तुमच्याकडे, कधी त्याचा विनाश होणार नाही. त्यामुळे 3 महिने आहे, 3 महिन्याचा पूर्ण लाभ घ्या. तुम्ही निरंतर नामस्मरण करा. येताना आमचे वारकरी बंधू भगिनी आणि बंधूंनी किती छान कीर्तन केलं आणि तुकाराम महाराजांचं गुणगान केलं, त्यांची अभंग गायले किती सुंदर. तर तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय, हरिमुखे म्हणा, हेच म्हटलंय ना की हरीचं नाव, भगवंताचं नाव, श्रीकृष्णाचं नाव आम्ही सतत घेतलं पाहिजे, सवय करून घेतली पाहिजे. परत 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 नाव घेत राहायला पाहिजे भगवंतासाठी, सवय झाली पाहिजे. एवढी सवय झाली पाहिजे की मनामध्ये पण भगवंताचं नामस्मरणच होत राहील. आणि जर ती अवस्था, त्या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो, आमचं जीवन धन्य झालं. नाहीतर काय असतं, साधारण व्यक्तीचं प्रपंचामध्ये एवढं तो अडकून पडलेला असतो की भगवंताचं नाव घ्यायला त्याला अजिबात वेळच नसतो किंवा त्याने इच्छाच नसते भगवंताचं नाव घ्यायला. आणि नेहमी मला इकडे काम आहे करायचं, तिकडे करायचं, दुसरं काम आहे, तिसरं काम आहे, एवढं व्यस्त आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण जीवन जात आहे. आणि जे आमच्या भाग्यामध्ये दिले तेवढं आम्हाला धन प्राप्त होईल. फक्त आम्ही इमानदारी, फक्त आम्ही परिश्रम केला पाहिजे आणि परिश्रमाचं फळ जे आम्हाला मिळेल त्याच्याने आम्ही संतुष्ट राहिलं पाहिजे, बस तेवढंच. असंतुष्ट राहून काही लाभ होणार नाही. उगीच काळजी करून, तणाव घेऊन, डोक्याला व्याप घेऊन काही फायदा होणार नाही. डोक्याला व्याप देऊन काय पैसे जास्त कमवणार काय मी नाही. कपाळावर जेवढं लिहिलंय ना तेवढंच पैसे आम्हाला प्राप्त होणार. तर जेवढं आम्हाला 6, 8, 9 घंटे परिश्रम आमचा व्यापार करायचा आहे, नोकरी करायची आहे, तर आम्ही करू. पण बाकी एवढे तास वाचले त्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. आणि ज्यावेळी नाम, भगवंताचं नाव करत राहते, नेहमी आमच्या डोक्यामध्ये फिरत राहणार, हरे कृष्ण 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 हरी हरी, हरे राम 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 हरे हरे. हे आमची जीवनाची संसिद्धी आहे. असं नाही की आम्ही खूप पैसे कमवले, आता सिद्धी प्राप्त झाली माझी, बघा. नाही, सिद्धी म्हणजे काय, सतत नामस्मरण डोक्यामध्ये चाललं पाहिजे कुठच्याही परिस्थितीमध्ये. आणि जर आम्ही चालत असलो, कुठे गाडीमध्ये चालत आहे, अचानक समोर कोणी आलं तर तोंडावून काय निघालं पाहिजे, ते अय्या, आबा, आई ग, आणि हे ग, ते ग, आणि ते नाही आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, कृष्णाचं नाव आलं पाहिजे. कधी येणार, ज्यावेळी आमच्या मनात आम्ही सतत नामस्मरण करत असलो तर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वाभाविक रूपाने आमच्या तोंडामधून कृष्णाचं नाव येणार. ही गोष्टी अनेकदा मी सांगितलंय, पण परत सांगतो, कारण भगवंतांची आणि भगवंतांची भक्तांची गोष्टी ऐकून बरं वाटतं. आधी ऐकलं असेल तरी ते गोडच वाटतं,
तर एकदा एक लहान मुलगा होता, त्याचं नाव होतं गोपाळ. आणि तो भक्तांच्या मध्ये राहत होता, चैतन्य महाप्रभूच्या संघमध्ये, जगन्नाथपुरीमध्ये. तर एकदा त्याने बघितलं की एक भक्त होते, ते लघवीला चालले होते, पण जीभ असं धरून चालले होते. म्हणलं कुठे चाललात तुम्ही? तर बोलू शकले ना, जीभ धरलं तर कसं बोलणार, नाही? तर ते चाललं होतं जीभ असं धरून. जीभ का धरले तुम्ही? असं हात सोडा, जीभ सोडा आणि सांगा मला काय, कुठे चाललेत तुम्ही, असं जीभ धरून का चाललेत तुम्ही? तरी म्हटलं मी लघवीला चाललोय आणि काय ते स्थान पवित्र नाही आहे ना, मी पवित्र कार्य करायला नाही चाललोय. आणि भगवंतांचं नाव जे आहे ते शुद्ध आहे, पवित्र आहे. तर अशुद्ध स्थानामध्ये शुद्ध भगवंताचं नाव कसं मी घेऊ? मला बरं वाटत नाही. आणि माझ्या तोंडामधून सतत निरंतर भगवंतांचं नाव येतंय बाहेर, कृष्ण कृष्ण म्हणून येतंय. त्यामुळे मी जीभ धरून ठेवलंय की आता मी लघवीला चाललो, त्यावेळी कमीत कमी तोंडामधून कृष्णाचं नाव नाही आलं पाहिजे म्हणून. तर गोपाल लहान मुलगा होता, त्याने म्हटलं, अहो भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की मृत्यूच्या वेळी भगवंतांचं स्मरण आम्हाला झालं पाहिजे. जर मृत्यूच्या वेळी भगवंतांचं स्मरण आम्ही करू शकलो तर आम्हाला पुनर्जन्म घ्यावं लागणार नाही. आम्ही भगवंतांच्या धामामध्ये जाणार, जन्म मृत्यूच्या चक्रापासून आम्ही मोकळं होणार. जर तुमची मृत्यू शौचालयामध्ये झाली तर, तिकडे लघवी करताना, शौच करताना झालं तर काय होणार? त्यामुळे मृत्यू कधीही येऊ शकते. त्यामुळे भगवंताच्या नामस्मरणामध्ये असे काही नेम नाही आहेत. पवित्र स्थान असू दे किंवा अपवित्र स्थान असू दे, तुम्ही नामस्मरण केलंच पाहिजे. काही शुभ अवसर असू द्या किंवा काही अशुभ अवसर असू द्या, तुम्ही नामस्मरण केलंच पाहिजे. तुम्हाला सुख आहे जीवनामध्ये किंवा दुःख आहे, नामस्मरण करा. तुमचं वय कमी आहे किंवा तुम्ही वृद्ध आहे, कुठच्याही वयामध्ये नामस्मरण करा. तुम्ही श्रीमंत आहे किंवा गरीब आहे, नामस्मरण करा. तुम्ही शेतकरी आहे, गृहिणी आहे, छात्र आहे किंवा व्यापारी आहे, कोणी असू द्या, नामस्मरण करा. शिक्षित आहे, अशिक्षित आहे, नामस्मरण करा. कुठच्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांची जबाबदारी आहे नामस्मरण करणे. फक्त एक वर्ग आहेच मनुष्यांचे, ज्याने नामस्मरण नाही केलं तर चालेल. ते कोण आहे? ज्यांना स्वतःचं हित नकोय, ज्यांना सुख आणि आनंद नको जीवनामध्ये, त्यांनी नाही केलं तर चालेल. पण ज्यांना सुख हवंय, ज्यांना खरोखर आनंद हवंय, त्यांनी नक्की भगवंतांचं नामस्मरण केलंच पाहिजे. आणि काही पैसे लागत नाही नामस्मरण करायला. भगवंत म्हणत नाहीत की ज्यांना जे श्रीमंत आहेत तेच माझं नाव घेऊ शकतात म्हणून, असं म्हणत नाहीत भगवंत. भगवंतांची भक्ती करायला पैशांची गरज नाही, उच्च शिक्षणाची गरज नाही, उच्च कोटीमध्ये कुटुंबामध्ये जन्म घ्यायची पण गरज नाही. भगवंतांच्या दरबारमध्ये हे काही ह्या वस्तूची विचारच नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी भगवंताचे नामस्मरण करून श्रीमंत व्हायला पाहिजे. थोड्या वेळ पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं ना, कोणाला श्रीमंत व्हायचं आहे? सगळे खोटे बोलले, कोणी हात वर केलं नाही. पण आता खरोखर धन काय आहे, खरोखर श्रीमंत होणे म्हणजे काय, हे त्या साधू महात्माने सांगितलं त्या राजाला. हे जर तुम्हाला वाटत होतं की हे राजवाडा आहे, सोनं आहे, की तुम्ही श्रीमंत आहे, तुम्ही खरोखर श्रीमंत नव्हते. जर आजपासून तुम्ही भगवंतांचं नामस्मरण सुरू केलं
तर जे धन तुम्हाला प्राप्त होईल आध्यात्मिक धन, ते कायमस्वरूपी राहील तुमच्याकडे आणि कोणीही तुमच्याकडून ते धन तुमच्याकडून दूर घेऊन जाऊ शकणार नाही. तर मग मी कुठे जाणार? स्वर्गलोक मध्ये जाणार का मी? नाही. जर तुम्ही नामस्मरण करत करत देह त्याग करायच्या वेळी, मृत्यूच्या वेळी तुम्ही जर नामस्मरण केलं, भगवंतांची आठवण केली तुम्ही, तर तुम्ही भगवंतांच्या धामामध्ये जाणार. परत या जगामध्ये तुम्ही जन्म नाही घेणार. या प्रपंचामध्ये जन्म घेणे आणि राहणे म्हणजे खूप दुःख आहे, खूप कष्ट आहे. आईच्या पोटामध्ये 9 महिने राहणे हे काय सोपं आहे का? किती त्रास. आम्हाला असं बांधून ठेवलं तर कसं वाटेल आम्हाला? पण आमचा अनुभव झालेला आहे. 9 महिने आम्ही राहिलो आईच्या पोटामध्ये. आणि मग जन्म घेताना पण किती त्रास. आईला पण त्रास, बाळाला पण त्रास. आणि जन्म घेतल्यानंतर पण किती त्रास. मुलं रडत असतात नाही का? खूप रडतात लहान मुलं, कारण त्यांची काही इच्छा पूर्ण होत नाही. त्यांना काय त्रास होत असेल, त्यांना बोलायला पण माहित नसतं की काय बोलायचं. इकडे दुखतंय, तिकडे दुखतंय. आम्ही कमीत कमी डॉक्टरकडे जाऊन सांगू शकतो पोट दुखतंय. लहान बाळाला दुखत असेल त्याला सांगायला पण येत नाही की काय त्रास होत आहे, कुठे दुखतंय, हात दुखतंय की पोट दुखतंय की काय होतंय. आणि वय वाढते, मग शाळेला जावं लागतं. इच्छा होत नाही जायला, खेळायची इच्छा होते, पण आई वडील जबरदस्ती पाठवतात. मग हळूहळू जसं जसं वय वाढतंय तसं तसं त्रास, कष्ट, जबाबदारी वाढतात. मग कुटुंब असते, कुटुंब चालवायला किती त्रास. आणि शेवटी मग रोग, वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट, कोणाबरोबर भांडण झालं, काही आर्थिक समस्या झाली, शेवटपर्यंत कष्ट. तर ह्या कष्ट पूर्ण जगामध्ये तुम्हाला जन्म घ्यायची गरज पडणार नाही. त्यामुळे फक्त नामस्मरण करा, शुद्ध भक्त व्हा. 3 महिने आहेत, अजून वेळ आहे तुमच्यासाठी. वेळ वाया घालू नका. आता भाग्यशाली होते ते राजा, त्यांना असे संत भेटले. आणि मग त्यांनी सगळं काय राज्य वगैरे सोडून, त्यांच्या चिरंजीवांना सगळं सोपून ते आले, फक्त नामस्मरण करत बसले त्या संत महात्माच्या बरोबर. पण ते ऐकले, त्यांचं भाग्य होतं. असे अनेक लोक आहेत जे ऐकायला तयार नसतात. तुम्ही सांगितलं देवाचं नाव घ्या, नाही तयार. जिद्द करून, हट्ट करून बसत, नाही घेणार. हे गोष्टी मग मी सांगतो. आमचे एक भक्त आहेत, ते डॉक्टर आहेत. तर अनेक वर्षपूर्वी काय झालं की त्यांच्या रुग्णालयामध्ये एक होते रुग्ण, एक बाई होती, वृद्ध होती ती. आणि त्यांना ते मृत्यूच्या द्वारावर उभे होते. म्हणजे आता 1-2-4 मिनिटात देह त्याग करायची परिस्थिती होती. तर त्यांनी ते हिंदीमध्ये बोलले, कारण इकडे नाही झालं, दुसऱ्या शहरामध्ये झालं ते. आणि त्यांना मराठी पण येत नव्हतं. त्यांनी त्या डॉक्टरने म्हटलं, हरे कृष्णा बोलो. त्यांनी असं तोंड केला मोका करून, नाही बोलणार म्हणून. जिद्द केलं त्यांनी, नाही बोलणार. त्यांनी म्हटलं हरे कृष्णा बोलो, आणि घट्ट केलं तोंड, नाही बोलायचंय म्हणून. 3-4 वेळा त्यांनी म्हटलं हरे कृष्णा बोलो. असं अनेकदा बोलल्यानंतर पण तोंड घट्ट होत असं. आणि शेवटी ती बाई जी होती एवढी कमजोर झालेली, फक्त हाडं उरलेली त्यांनी, एवढं. आणि वृद्ध पण होती आणि रोग पण असा होता, ताकद अजिबात नव्हती शरीरामध्ये. तरी जेवढं थोडी काय ताकद होती ते सगळं गोळा करून काय डोकं हलून नाही बोलणार असं नाही केलं. ते डॉक्टर नंतर म्हणत होते, एवढी जी ताकद होती त्याने तोंड घट्ट करायला आणि डोकं हलवायला, ते एवढी शक्ती त्याने हरे कृष्ण म्हटलं असतं काय बिघडलं असतं त्यांचं. पण भाग्यामध्ये नव्हतं ना.
त्यामुळे ते जे राजा होते, कमीत कमी त्यांच्या भाग्यामध्ये हे तरी होतं की ते ऐकले, आणि म्हणून त्यांनी नामस्मरण सुरू केलं आणि मग जीवन त्यांनी यशस्वी केलं स्वतःचे. तसंच वाल्मिकींचं झालं ना, राम राम म्हणायला शक्य झालं नाही, मग नारद मुनींनी काय म्हटलं, मरा 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 म्हणा, राम 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 झालं. त्यांचं पण भाग्य झालं की नारद मुनी सारखे भक्त त्यांच्या समोर आले. त्यामुळे भारत भूमीमध्ये आम्ही सर्वांनी जे जन्म घेतला आहे, आणि खास करून वाघोडीमध्ये ज्यांनी जन्म घेतलाय, खूप भाग्यशाली आहेत. कारण मागच्या जन्माचं खूप पुण्य केलं असेल, त्यामुळे इकडे जन्म झाला. आता फायदा, आता पूर्ण लाभ घ्या त्याचं. नामस्मरण करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भांडण करू नका, वाद करू नका, प्रेमाने सगळं काही करा, मैत्रीची भावना ठेवा सगळ्यांच्या प्रती, परिश्रम करा. परंतु नामस्मरणासाठी भगवंतांचे उपदेश ऐकायला, वाचायला वेळ काढा. भगवंतांना शुद्ध शाकाहारी जे अन्न नैवेद्यात ठेवा आणि मग ते प्रसादच्या रूपमध्ये घ्या. सुखी राहा, स्वतःचं घर वैकुंठ बनवा. द्वेष करू नका कोणाच्या प्रती, आणि असं मनुष्य जीवन यशस्वी करा. प्रत्येक वर्ष मी इकडे येतो वार्षिक कार्यक्रमासाठी, आणि दरवेळी एवढे भक्तांना बघून हृदय खूप प्रसन्न होतंय की हे फक्त एक साधारण गाव नाही आहे. किती श्रद्धा आहे तुमची बघा. नाही तर का नाही असते तुम्ही इकडे. अच्छा, हे आता खोटं बोलू नका. कोणाच्या घरामध्ये टीव्ही आहे, हात वर करा बघू. बघा, सगळं परत खोटं बोलायला सुरू. कोणाच्या घरी टीव्ही आहे, हात वर करा, वर करा, हात वर करा. बघा, टीव्ही घरामध्ये असूनही टीव्ही सोडून तुम्ही सत्संगसाठी आलाय. बघा, तर भगवंत बघतायत की हे टीव्ही सोडून माझ्या कथेसाठी, माझ्या कीर्तनासाठी आले कार्यक्रमामध्ये, सत्संगमध्ये. तर तुम्हाला भगवंतांची खूप कृपा प्राप्त होईल, नक्की होईल. तर खूप खूप धन्यवाद आपण सर्वांना की आपण वेळ काढून इकडे आलात. आणि इकडे वाघोड्याचे पंचमंडळी आहेत, आणि जे इतर देणगीदार आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, आणि आमचे जे भक्त समाज आहे, आपण सर्वांना हार्दिक धन्यवाद मी देत आहे. आणि खास करून बेळगाव मधून आमचे जे भक्त येतात, राधा गोकुळ आनंद मंदिर मधून, त्यांना पण धन्यवाद. आता माधव चरण प्रभू दर आठवडे येतात ना तुम्ही इकडे? दर आठवडे येतात, दर सोमवारी येतात. ते इकडे कार्यक्रम, सत्संग चालत असतात. सत्संग मध्ये भाग घ्या तुम्ही, आणि भक्ती मार्गामध्ये प्रगती करा. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.